मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मुक्ता आता सागरची पाठ चेपत असते. तेव्हा आता सागरला खूप बरं वाटतं. त्यानंतर तो म्हणतो आता राहू द्यात. तेव्हा ती म्हणते हो राहू द्यात काय, चेपते की अजून. तरीही सागर म्हणतो नको. अहो सकाळी तुम्ही लवकर 6 वाजता उठता, त्याचबरोबर घरातील सर्वांचं नाश्ता बनवता, आदित्यचा मिल्कशेक, लकीला काय हवं नको ते पाहता, मिहिकाचं पण, आणि त्याचबरोबर सर्वांचे टिफिनसुद्धा बनवून द्यायचे. एवढं कसं जमतं तुम्हाला? त्यानंतर क्लिनिकमध्ये जर इमर्जन्सी असेल तर तिकडेही तुम्हाला जावं लागतं. त्याचबरोबर तिकडे असं वाकून त्या सावनीच्या घरी तिकडे जायचं, चालायचं, वेगळ्या आवाजात बोलायचं, सईचं सगळं करायचं, घरातली कामं करायची. एवढं कसं जमतं तुम्हाला? आता मुक्ता म्हणते हो एवढं काही नाही, होतं सगळं व्यवस्थित, आणि आपलं मन जर स्थिर असेल ना तर आपण कितीही काम करू शकतो. त्यावेळी सागर म्हणतो तरीही तुम्ही खरंच खूप स्ट्रॉंग आहात. मग सागर पुढे आता म्हणू लागतो की आम्ही ऑफिसमध्ये एक मीटिंग जरी जास्त केली ना तरीही सर्व जगाचं टेन्शन जसं आम्हालाच आहे असं घरी आल्यानंतर आम्ही दाखवतो. मग मुक्ता आता त्याला समजावत असते कसं असतं ना सागर, हे खूप कठीण एवढं नसतं. अहो आपल्या कुटुंबाचा आनंद आपल्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. आम्ही बायकांना असंच करतो, कुटुंबच हे सगळं काही आहे असं मानतो आणि आपल्या नवऱ्यासाठी, मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सगळं काही अगदी प्रामाणिकपणे करतो, आनंदाने करतो, आणि म्हणून थकवा येत नाही. कारण मुलांसाठी जर काही खास करून दिलं तर आपल्या मुलांचा आनंद आम्हाला असा लांबूनच दिसत असतो. मग एक काय, अहो अशा 100 लढाया लढण्याचं बळ आम्हाला मिळतं, असं म्हणून सोप्या शब्दात ती सागरला समजावते. तेव्हा सागर मुक्ताकडे पाहतच राहतो. पण कसं असताना सागर, ज्यांना मोटिव्ह मिळत नाही ना त्यांची अवस्था खरंच खूप वाईट असते, कारण त्या सर्व अशा दिशा हरवून बसलेल्या असतात. तेव्हा लगेचच आता तुम्ही कोणाबद्दल बोलताय असं सागर विचारतो. तेव्हा मी मिहिकाबद्दल बोलतीये असं मुक्ता म्हणते. आता बघा ना तुम्ही, कसं असतं ना, आता मिहिकाला असं वाटतंय की कोमलमध्ये आणि मिहिरमध्ये उगीच तिच्यामुळे भांडणं होत आहेत, आणि आता हे घर सोडून तिला बँगलोरला शिफ्टसुद्धा व्हायचंय. तेव्हा एका क्षणी हे ऐकताना सागरला जबर धक्काच बसतो, आणि मग नंतर तो म्हणतो की तिची ही अवस्था मला समजतीये मुक्ता, कारण तिच्या इथे असण्याने ना सगळेजण डिस्टर्ब झाले आहेत आणि तिला ते जाणवतंय. पण सध्या तिची अवस्था एवढी नाजूक आहे ना, तिला एकटं सोडणं खूप रिस्की आहे. तेव्हा मुक्ता आता म्हणते मी पण हाच विचार करत होते, आणि मग मम्मीला सुद्धा मी खूप समजवलं आणि कोमलला सुद्धा समजावेन. अहो थोडं चॅलेंजिंग आहे, पण आता काय करायचं ते चॅलेंज पूर्ण. तेव्हा आता नंतरच सागर म्हणतो हे पहा, मी पण तुम्हाला टेन्शन देत नाहीये, ऑलरेडी तुमच्या डोक्यावर खूप टेन्शन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सावनीने आता आपल्या सईची फी भरता कामा नये. तेव्हा सागर विचारतो कसं काय नाही भरणार? मग आई एकवीरा आणि स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, सगळं काही ठीक करतील ते, असं मुक्ता म्हणते. मला असं वाटतंय, खात्री आहे नक्कीच ते आपली मदत करतील. त्याचबरोबर सावनीसुद्धा सईची फी नाही भरू शकणार. तर आता दुसरीकडे कोमल आणि सावनी या दोघीही कॉफी पित असतात. कॉफी पित असताना लगेच कोमल म्हणते खूप छान वाटलं हा कॉफी पिऊन. त्यावेळी आता कॉफी पिऊन नाही छान वाटलं, कंपनी मॅटर, असं आता लगेचच सावनी म्हणते आणि स्वतःकडे क्रेडिट घेत असते. तेव्हा कोमल पुन्हा एकदा म्हणते अगं तुझी खरी बाजू ना अशी कुणाला खरंच माहीत नाही. सर्वजण तुझ्याबद्दल नेहमी निगेटिव्ह बोलतात, वाईट बोलतात, पण त्यांना माहीतच नाही एक्झॅक्ट तू आहे कशी. त्यावेळी आता सावनी म्हणते अगं जाऊ देत, आपण एवढं टेन्शन घ्यायचं नसतं, पण आता तुला तरी समजलं ना माझ्या मागची बाजू नक्की काय आहे ते. त्यावेळी आता लगेचच थँक्स कोमल असं अगदी प्रेमाने तिला म्हणते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते. सावनीने आता बरोबर डाव टाकलेला असतो. मग आता मनातच ती विचार करू लागते, लोक एका दगडामध्ये 2 पक्षी मारतात आणि मी तर 3 मारले, कारण या बिंडोक कोमलच्या मनामध्ये मी माझ्याविषयीचा विश्वास निर्माण करू शकले. आता कसं आहे ना, तिला मी बोललेली प्रत्येक गोष्ट ही खरी म्हणजे खरीच वाटणार. आणि अजून एक दुसरं काम म्हणजे मिहीर आणि कोमलमध्ये आग लावण्याचं, आणि आता या आगीची झळ त्या मुक्ताला लागणारच, आणि याचा त्रास मला मुक्ताला झालेला बघायचा आहे. मला बहीण म्हणून कधीही मान न देणाऱ्या मिहीरला मी धडा तर शिकवलाच आहे. माझं ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे, परंतु आता कोमलच्या मनामध्ये मुक्ताविषयी सुद्धा विष कालवून झालंच आहे. आता कोमल काय करणार, तर मिहीरवरती सारखा सारखा संशय घेत राहणार, आणि हेच संशयाचं भूत या मिहीरला आणि कोमलला कधीही म्हणजे कधीही सुखी राहू देणार नाही.
बाकी माझ्या नशिबाचे तारे तर नेहमी चमकतच असतात, कारण सईच्या शाळेच्या फीचं सुद्धा टेन्शन मिटलं आहे. आता काय माझ्या नशिबात तारेच तारे आहे आणि पक्षीच पक्षी आहे, कारण एका दगडामध्ये 3 नाही तर खूप सारे पक्षी मी मारले आहेत, असं म्हणून सावनी स्वतःला खूपच क्रेडिट देत असते आणि लगेच कॉफीसुद्धा एन्जॉय करते. अनातच आता म्हणू लागते स्मार्टनेसचा समानार्थी शब्द म्हणजे सावनी आहे. ती मनातच खूप हसत असते आणि कोमलकडे पाहत कॉफी पीत असते. तर आता दुसरीकडे सागर आता मुक्ताला विचारतो, स्वामी आणि एकवीर आई मदत करतीलच, परंतु तुमच्या मनामध्ये असं वेगळं काहीतरी सुरू आहे आणि हे मला जाणवते. तेव्हा काय सुरू आहे सांगा ना पटकन, प्लीज प्लीज, असं सागर आता मुक्ताला म्हणतो. तेव्हा मुक्ता आता हसते आणि म्हणते, सागर मला उद्या सकाळी तुम्ही एक हेल्प करायची आहे. 2 लाखाच्या उद्या जरा खोट्या नोटा मिळतील का? म्हणजे असे 2 लाख वाटतील ना एवढे. तेव्हा सागर म्हणतो, हो दिले, पण करायचं काय आहे आपल्याला? मग मुक्ता म्हणते, हो सांगते, पण अगोदर त्या खोट्या नोटांची तरी व्यवस्था होऊ द्यात, मग तुम्हाला पुढचं सगळं सांगते. पण मला खात्री आहे की हा जर प्लॅन तुम्ही ऐकला ना तर तुम्हाला नक्कीच माझं कौतुक वाटेल. तेव्हा सागर हसतो आणि म्हणतो, तुम्ही जर प्लॅन नाही सांगितला तरीही मला तुमचं कौतुक वाटतंच. मग ते दोघेही हसू लागतात. अहो तुमच्या आईचं ना जरा चुकलंच, तुम्हाला डेंटिस्ट नाही तर डिटेक्टिव्ह बनवायला हवं होतं. तेव्हा मुक्ता आता हसते आणि म्हणते, सागर तुम्ही सुद्धा ना. मग सागर म्हणतो, अहो खरंच तुम्ही खूप नाव कमवलं असतं. तेव्हा मुक्ता म्हणते, आता इतरांचं माहीत नाही, परंतु प्रत्येक आईला ना असं डिटेक्टिव्ह व्हावंच लागतं. आई पण झालीच असती माझी डिटेक्टिव्ह. तेव्हा सागर म्हणतो, काय झाल्या असत्या? काय झाल्याच होत्या डिटेक्टिव्ह त्या, कारण माझ्या ऑफिसमध्ये कशा गॉगल लावून आल्या होत्या. हे तुम्ही विसरलात का? कारण माझा पगार किती आहे ना हे जाणून घ्यायचं होतं त्यांना, त्यामुळे त्या तशा वेशामध्ये आल्या होत्या. आठवतंय का तुम्हाला? तेव्हा मुक्ता आता हसते आणि म्हणते, असू द्या हो, कारण आपल्या मुलांसाठी एका आईला काय काय रूपं घ्यावी लागतात ना हे तीच जाणे. मग चला आता झोपूयात आपण आणि उद्या सकाळी खोट्या नोटांची व्यवस्थासुद्धा करा. तेव्हा सागर म्हणतो, हो करतो व्यवस्था मी, असं म्हणून ते दोघेही आता झोपतात. तर आता दुसऱ्या दिवशी गोदा नेहमीप्रमाणे मिहीरच्या घरी कामावर आलेली असते. मिहीर कामावर निघालेला असतो आणि कोमलला आवाज देत असतो. कोमल पटकन बाहेर येत नाही. तेव्हा आता लगेचच गोदा तेथे येते आणि मिहीर भाऊ कसं काय असं विचारते. तेव्हा मिहीर म्हणतो, अगदी छान व्यवस्थित, काही तसं टेन्शन नाही. मग गोदा आपापलं काम करत असते. तेथे असणारं फर्निचर ती व्यवस्थित स्वच्छ करत असते आणि मिहीर कोमलचं नक्की काय चाललंय याकडेही तिचं लक्ष असतंच. काही वेळानंतर आता कोमल बाहेर येते आणि लगेचच टिफिन मिहीरकडे देते. तेव्हा मिहीर म्हणतो, मी निघालोय ऑफिसला. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते. त्या दोघांच्या बोलण्यामध्ये जरा आता दुरावाच असतो, कडवटपणा असतो, हे मुक्ताला समजलेलं असतं. त्यानंतर मिहीर आता राहून विचारतोच, कोमल ऐक ना, अगं मी तुझ्याकडे जे पैसे ठेवायला दिले होते ते पैसे तू व्यवस्थित ठेवले होते हे मला माहीत आहे, परंतु त्यातले काही कामासाठी तू काढले आहेत का पैसे बाजूला जरा? मग आता कोमल म्हणते, मी कशाला काढू? मी काढूच कशाला, पण तू असं कसं बोलतोस? तेव्हा तो म्हणतो, नाही ग, जरा कमी लागतायत ना पैसे म्हणून मी विचारतोय. गोदा आतमध्ये हे सगळं बोलणं ऐकत असते. त्यावेळी आता ती म्हणते, मी 1 रुपयासुद्धा त्यातला काढला नाही आहे आणि तुला विचारल्याशिवाय तर नाहीच नाही, असं म्हणून ती त्यालाच आता गप्प करते. तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे, मी नंतर एकदा पुन्हा ते पैसे मोजून घेतो. तेव्हा ती इट्स ओके असं म्हणून मिहीर आता लगेचच तेथून जातो. तर गोदाला प्रश्न पडलेला असतो की हे असं कसं झालं. मग त्यानंतर आता ती काम करत असताना तिच्या कानावर सावनीचा आवाज पडतो. सावनी आता फोनवर बोलत असते की नाही ना, मला त्यांनी पैसे दिलेच नाही, त्यांनी तर मला चेक दिला, पण सईची फी आज भरली जाणारच आहे, कारण मी तशी व्यवस्थासुद्धा केली आहे. अरे मला कॅशच मिळाली नव्हती, असं काहीसं ती फोनवर आता बोलत असते. तर गोदा हे सगळं बोलणं ऐकते आणि म्हणते, बापरे, कॅश नाही मिळाली, पण रातोरात एवढे सावनीकडे पैसे आलेच कुठून, हा प्रश्न आता मुक्ताला पडतो. आता हिची व्यवस्था आणि मिहीरच्या कपाटातले पैसे गायब होणं यामध्ये काही संबंध असेल का? आता तिला काहीच कळत नसतं की करावं काय, आणि जर तिची फी भरण्यासाठी सावनीने मिहीरचे पैसे तर चोरले नसतील ना, हा प्रश्न आता तिच्या मनात येतो.
त्यानंतर सावनी आता फोनवर बोलून लगेच तिकडून जाते. तेव्हा लगेचच आता गोदा म्हणते की काहीही करून आता मिहिरचे लपवलेले पैसे मला शोधायलाच हवेत, कारण ते सावनीने घेतले आहेत. मला आता जरा डाऊटच येतोय. त्यानंतर सावनी फोनवर बोलून झाल्यानंतर गोदाकडे येते आणि लगेचच गोदाला म्हणते, काय ग एक कामचुकार बाई, काल लवकर का निघून गेली होतीस ग तू? अगं जरा घरामध्ये काही काम दिसलं नाही तर लगेच पळ काढायचा का? त्यानंतर आता सावनी जरा चिडलेली असते हे गोदाला समजतं. मग गोदा काहीतरी आपलं कारण सांगत असते. त्यानंतर म्हणते, मॅडम अहो असं काही नाही, मी कुठे कामचुकार आहे. अहो काल ना जरा मार्केटमध्ये गेले होते. मी तुमच्याकडूनच शिकले ना जरा शॉपिंग वगैरे करायला. मग जरा शॉपिंग केली. बघा ना मी ही साडी आणली आहे नवीन, किती सुंदर आहे ना अगदी तुमच्यासारखी. आणि तुमच्याकडे काम करायचं म्हटल्यानंतर मला सुद्धा कसं अगदी तुमच्यासारखं दिसायला नको. आता लगेचच गोदा म्हणते. तेव्हा सावनी आता तिला गप्प करते आणि म्हणते, गप्प बस ग, किती बोलतेस तू, तुला कंटाळा येत नाही का सारखं सारखं असं बोलून? तेव्हा गोदा आपली गप्प बसते. त्यानंतर आता लगेचच सावनीला ती म्हणते की मी झोडपूनच काढणार आहे. तेव्हा सावनी जरा घाबरतेच, मागे जाते आणि म्हणते, काय कुणाला झोडपून काढणार ग तू, मला काढणार का झोडपून? तेव्हा आता गोदा लगेचच म्हणते, तुम्हाला नाही हो, त्या खुर्च्यांना किती धूळ बसली आहे बघा ना त्या खुर्च्यांवर. म्हटल्यानंतर वरची धूळ काढायला नको का? तेव्हा सावनी रागातच तिला म्हणते, बोलणं कमी कर आणि कामाकडे जरा लक्ष दे. तेव्हा आता गोदा हातात असणारं फडकं असं झटकते आणि म्हणते की हो लागते ना, कामाला लागते ना, असं म्हणून ती सावनीच्या अंगावरच सगळी धूळ टाकते. तिच्याजवळ सारखं सारखं ते कापड ती घेऊन जाते आणि अशी झटकत असते. मग तिच्या अंगावर सगळी ती धूळ आता पडत असते. तेव्हा सावनी आता तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते, ही बाई ना सारखी आपली बकवास करत राहते, असं म्हणून लगेचच सावनी गोदावर खेकसत तेथून जाते. त्यानंतर आता एकच वादा तुमची गोदा, मी अख्खं घर साफ करून राहणारच, असं गोदा जोरातच ओरडते. कारण मला आत्ता या क्षणी तरी कोपरान कोपरा साफ करायचा आहे. कारण जे जे वाईट वंगाळ आहे ना ते तर मी पहिल्यांदा बाहेर काढणारच आणि तुम्हाला सुद्धा सावनी मॅडम, असं म्हणून गोदा तिच्यावर ओरडते. पण आता सावनी तिथून गेल्यामुळे ती काही ऐकत नाही. तर आता सावनी तिच्या रूममध्ये बसलेली असते. तिला आता ते गोदाने कापडावरची धूळ अशी झटकल्यामुळे खूप साऱ्या शिंका येत असतात. पण आता सावनीचं डोकंच खूप फिरलेलं असतं. त्यानंतर आता गोदा तेथे येते आणि हळूच दार उघडून आतमध्ये पाहते. तर सावनीला आता सारख्या शिंका येत असतात. मग त्यानंतर आता गोदा मनातच विचार करते की असं काय करावं जेणेकरून सावनी काय करेल की इथून जाईल आणि मला लगेच पैसे शोधता येतील. तेव्हा लगेचच आता सावनी म्हणते, या गोदाला सुद्धा काय करावं ना कळत नाही. आच्छी, असं म्हणून ती शिंकू लागते. तेवढ्यातच गोदा सुपली आणि त्याचबरोबर झाडू घेऊन तिच्या रूममध्ये एंट्री करते. त्यानंतर आता ती लगेचच सावनीजवळ चिवर चढते आणि लगेच तो झाडू असा वेडावाकडा फिरवू लागते, जेणेकरून मी कचरा काढते अशी ॲक्टिंग गोदा करत असते. तेव्हा सावनी म्हणते, अगं वेड लागले का, इथे कुठे खुर्चीवर तू उभी राहिली आहेस? मग आता मी तुमची रूम एवढी स्वच्छ करून देते ना की तुम्हाला अंदाजच येणार नाही की ही रूम खराब होती. ते सगळी जळमटं वगैरे काढून टाकते, असं गोदा म्हणते. त्यावेळी सावनी आता खूपच भडकते आणि म्हणते, नको ना बाई, त्यावेळी मी आत्ताच फ्रेश होऊन बसली आहे, असं ती म्हणते. तेव्हा आता गोदा एक करते की सुपलीमध्ये असणारा सर्व कचरा ना सावनीच्या अंगावरच टाकून देते. त्यामुळे सावनी अजूनच भडकते आणि गोदावर चिडत म्हणते, काय ग, काय चाललंय काय तुझं? अगं आत्ता कुठे फ्रेश होऊन मी बसली होते आणि तू लगेच माझ्या अंगावर हा कचरा टाकलास. तुला लाज वाटते की नाही काही? आता मला पुन्हा फ्रेश व्हावं लागेल, असं रागा वैतागाने ती गोदाला म्हणते आणि लगेचच तेथून फ्रेश होण्यासाठी जायला निघते. मग आता सॉरी मॅडम, सॉरी मॅडम, असं म्हणून लगेचच गोदा ही सावनीची माफी मागत असते. तेव्हा सावनी आता रागातच तिच्याकडे पाहते आणि तेथून बाथरूममध्ये जाते. तेव्हा आता गोदा हातात असणारी सुपली झाडू खाली टाकून देते आणि लगेचच इकडे तिकडे जे पैसे तिने मिहिरचे लपवलेले असतात ना ते शोधू लागते. आणि सावनी येण्याच्या आतच तिला हा कार्यक्रम उरकवायचा असतो, जेणेकरून पैसे सापडतील, कारण मिहिरचे ते कष्टाचे पैसे होते. ती आता इकडे तिकडे टेबलवर, त्याचबरोबर तिच्या कपाटामध्ये, खुर्चीखाली सगळीकडे ते पैसे शोधण्याचा खूप प्रयत्न करत असते. आता खूप वेळ पैसे शोधून देखील ते पैसे आता मुक्ताला सापडत नाहीत. त्यामुळे मुक्ताला आता घामच फुटतो की कुठे पैसे आता शोधावेत. त्यानंतर आता लगेचच सावनी
फ्रेश होऊन जरा बाहेर येते तेव्हा आता गोदा काय करते तर लगेच आपला पदर असा घेते आणि सावनीचं कपाट स्वच्छ करू लागते. तर सावनी आता रागातच तिच्याकडे पाहते आणि सॉरी हा मॅडम असं सारखं सारखं म्हणत असते. तरीही सावनीची रागीट नजर आता अजिबात गोदावरून हटत नाही. तर आता इकडे मुक्ताला समजलेलं असतं की सावनीच्या रूममध्ये तर पैसे नाही आहेत. म्हणूनच ती एक आता आयडिया करते. पूर्ण घरामध्ये अशी धूप फिरवते. सगळीकडे धूप फिरवल्यानंतर आता सगळीकडे जणू असा धुरच असतो. तेवढ्यातच सावनी आता तेथे येते आणि "ये वेडपट बाई, हे काय चाललंय तुझं?" असं विचारते. तेव्हा आता लगेचच गोदा एक काम करते, पुढे जाते आणि सावनीच्या अगदी जवळच जाऊन असा धूप फिरवत असते, जेणेकरून सावनीला याचा त्रास व्हावा नाही यासाठी. मग त्यानंतर सावनीला त्याचा खूप त्रास होऊ लागतो. तर अजिबात मागे होत नाही. तेव्हा "ए बावळटबाई, जरा मागे हो ना, मला याचा त्रास होतोय," असं सावनी पुन्हा पुन्हा म्हणत असते. तर आता गोदाने तिची चांगलीच फजिती करून टाकलेली असते. सावनीला आता जोराजोरात ठसका येत असतो. मग आता त्यानंतर "तुला कुणी सांगितलं असा धूप इकडे तिकडे पेटवायला?" असं सावनी विचारते. तेव्हा लगेचच गोदा म्हणते, "अहो तुम्ही काही पण बोला पॉपकॉर्न मॅडम, मी कुणाला असा धूप घालत नाही." तेव्हा "तो धूप बंद कर ना," असं सावनी पुन्हा पुन्हा म्हणत असते. तेव्हा आता गोदा म्हणते, "अहो मॅडम, आमचे बाबा आहेत गुडवे महाराज. अहो त्यांनी सांगितलं घरात असा धूप लावायचा म्हणजे कोणाचीही नजर लागत नाही आपल्या घराला. आणि तुमचे दुश्मन जे आहेत ना, ते सुद्धा तुम्हाला त्रास देणार नाहीत." तेव्हा सावनीच्या डोक्यात लगेच क्लिक होतं. तेव्हा ती आता लगेचच गोदाला विचारते, "काय काय बोलतीयस तू? खरंच असे दुश्मन कुणाला त्रास देणार नाहीत का?" गोदा म्हणते, "हो असंच आहे. आमचे बाबा ना खूप चांगले आहेत. ते असा काही काही उपाय सांगत असतात." तेव्हा सावनी म्हणते, "हो का? असं असेल ना तर एक काम कर, सगळीकडे तू धूप फिरव हां." मग आता गोदा एक काम करते की सावनीच्या अंगावरच धूप फिरवत असते. तेव्हा सावनी रागातच म्हणते, "अगं बाई वेडपट, मी तुला काय म्हटलं? माझ्या अंगावर नाही. असा घरामध्ये फिरव ना, जेणेकरून दुश्मन येणार नाहीत आपल्याकडे." त्यानंतर सावनी आता लगेचच तेथून जाते. तर आता गोदा ते धूपदाणी खाली ठेवते आणि पुन्हा एकदा सगळीकडे ते पैसे शोधू लागते. आता त्याचबरोबर खुर्चीखाली टेबलखाली पैसे शोधत असताना गोदाची पूर्णपणे धांदल उडालेली असते. परंतु तिच्या हाती काही 1 रुपयासुद्धा लागत नाही. गोदा आता पैसे शोधून शोधून अगदी थकूनच जाते आणि "अरे देवा, हिने पैसे तरी कुठे ठेवले आहेत?" असं ती विचार करते. त्यानंतर आता ती म्हणते, "एकविरा आई स्वामी, काय करू? कारण सावनी तर आता शाळेत जायला सुद्धा निघेल." असं म्हणून आता ती चालत चालत किचनकडेच येते. ती शाळेत जाण्याअगोदर मला पैसे सापडायलाच हवेत असा ती विचार करते. "एकविरा आई, आता तूच माझी मदत कर." असं म्हणून आता मुक्ता हात जोडते आणि म्हणते, "मला मदत करा प्लीज. ते पैसे हवे आहेत मला, कारण ते मिहिरचे आहेत." त्यानंतर आता गोदाला तेथे खाली डाळ तेथे पडलेली दिसते. तेव्हा ती हातात घेते आणि त्याकडे पाहतच राहते. तेव्हा "एवढी डाळ इथे का सांडली असेल?" असा प्रश्न गोदाला पडतो. "काल तर कढी बनली होती आणि आज तर एक करी बनवली आहे. मग डाळ कशी पडली हा प्रश्न आता तिला पडलेला असतो." तेव्हा ती आता लगेचच त्या डब्यांकडे पाहत राहते. त्यानंतर मुक्ताला आता क्लिक होतं की डाळीच्या डब्यामध्ये पैसे असतील. ती लगेच तो डबा काढते आणि त्यामध्ये उघडून पाहते तर खरंच त्यामध्ये पैसे असतात. मग आता तिला खूपच आनंद होतो. ती ते सर्व पैसे आपल्याजवळ घेते आणि लगेचच तेथून बाहेर जाते. काही वेळानंतर आता सावनी गाणं गुणगुणतच तिथे किचनमध्ये येते आणि तेथे आल्याबरोबरच ती आता म्हणते की "आता खरंच मला गर्व वाटतोय माझा आणि ते मुक्ता सागर काहीही बोलू शकणार नाही, कारण या वर्षीची पूर्ण वर्षाची फी मी माझ्या सईची भरणार आहे. मी आता एक चांगली आई आहे हे त्यांना समजेल. मी खाष्ट आई नाही आहे हे त्यांनासुद्धा समजेल." असं म्हणून आता सावनी खूप खुश असते आणि लगेचच तो डबा घेते आणि उघडून पाहते तर त्यामध्ये पैसे नसतात. तेव्हा आता सावनीचा पूर्णपणे हिरमोड होतो. तेव्हा सावनी आता इकडे तिकडे पाहते, खूप घाबरते, डोक्याला हात लावते आणि म्हणते, "अरे बापरे, असं कसं झालं? कारण मी तर पैसे याच डब्यामध्ये ठेवले होते. असे पैसे अचानक गायब झालेच कसे?" हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर आता गोदा ही लांबूनच सावनीची गंमत पाहत असते, कारण गोदाने बरोबर ते पैसे हुशारीने काढून घेतलेले असतात. सावनीचा आता पूर्णपणे प्लॅन फेल झालेला असतो. तिला काय करावं समजत नाही. ती म्हणते, "मी तर याच डब्यामध्ये पैसे ठेवले होते." असं म्हणून ती इकडे तिकडे पाहते. तर आता
ती दुसरासुद्धा डबा चेक करते, तिसरासुद्धा डबा चेक करते, परंतु त्यामध्ये पैसेच नसतात. तिला आता समजतं की इथे तर पैसे नाही आहे. ती आता दुसरा कप्पा ओपन करते आणि तेथे पैसे शोधण्याच्या प्रयत्नात असते. तर गोदा मात्र आता काय करते, तर लांबूनच सावणीची मजा पाहते आणि हसत असते. कारण आता सावणीची जी काही धांदल उडालेली असते ती तिला पाहायला मिळालेली असते. त्यानंतर आता सावणीची होणारी धांदल ही गोदा पाहत असते आणि खूप हसत असते. त्यानंतर तेथे एक कुकरसुद्धा आता गॅसवर ठेवलेला असतो. तो गोदाने चालू ठेवलेला असतो. तर सावणी त्या गॅसकडे खूप वेळ पाहतच राहते. त्यानंतर ती म्हणते, अरे बापरे, आता काय करावं, कुठून पैसे घ्यावेत कळत नाही, कारण मी तर इथेच ठेवले होते, माझं कामसुद्धा झालं होतं. असं म्हणून ती लगेच आता दुसरीकडे ते पैसे शोधण्याच्या प्रयत्नात असते, परंतु तिला ते पैसे कुठेही सापडत नाही. अख्खं किचन ती आता इकडे तिकडे पाहते, परंतु तिला किचनमध्ये कुठेच पैसे ते सापडत नसतात. त्यामुळे आता ती खूपच घाबरते, तिला काय करावं सुचत नाही. किचनचा प्रत्येक कप्पा तिने आता पाहिलेला असतो. तर गोदा मात्र खूप हसत असते. सावनी आता रडकुंडीला आलेली असते. काय करावं, पैसे कुठून आणावेत हा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यानंतर आता गोदा ही त्या कुकरकडे सारखी पाहते. मग त्यानंतर आता तो कुकरच असा उडतो, त्याचं झाकण दुसरीकडे पडतं. तर सावणी खूप घाबरते आणि ओरडते. तर त्या कुकरमधून सर्व पैसे आता बाहेर येत असतात, कारण त्या सावणी आता त्याकडे पाहतच राहते. कारण तिला एवढे पैसे भेटले याचा आनंद आता असतोच. ती त्या पैशांकडे पाहतच राहते. तर सर्व किचनभर नुसत्या नोटाच नोटा असतात. तर गोदा आता खूप हसू लागते. काही वेळानंतर आता गोदाला आठवतं की जेव्हा मी त्या डाळीच्या डब्यातून पैसे काढले होते आणि सागरकडून ज्या खोटा नोट्या घेतल्या होत्या, खोट्या नोटा मी कुकरमध्ये टाकल्या होत्या आणि काही वेळानंतर मग कुकरचं झाकण असं आपोआप उडालं आणि त्यातून नोटा बाहेर पडल्या. त्या नोटा पाहून खरं तर आता गोदासुद्धा खूप हसत असते आणि त्यानंतर सावणीला तर खूपच आनंद होतो की हे पैसे कुकरमधून निघालेच कसे. त्यानंतर आता सावणी अजूनच घाबरते, कारण आता तिला माहीत असतं गोदानेच हे सगळं काही केलंय. म्हणजे तिने डाळ कुकरला लावली खरं, आणि त्याचबरोबर तिने त्यामध्ये पैसेसुद्धा टाकले. मग आता गोदा इकडे ये लवकर, मूर्खा अडाणी बाई, तुला काही समजतं की नाही, असं म्हणून सावणी भडकते आणि लगेचच गोदाला बोलवते. गोदा मात्र हसत असते. तेव्हा सावणी आता पूर्णपणे कावरीबावरी झालेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सागर हा सावणीला खूपच झापतो आणि विचारतो, काय ग, शाळेची फी का नाही भरली, तू अगोदर सांग. अगं, मला माहीत होतं की ही फी तू भरू शकणार नाही म्हणून. तेव्हा गोदा मात्र आता सागरकडे पाहतच राहते आणि गालात हसते. त्यानंतर सागर आता सावणीवर भडकत म्हणतो की नशीब, आज सईला ना स्कूलमधून काढून टाकलं असतं त्यांनी, कळतंय की नाही. अगं बावळट, तू खरंच आई आहेस का. नशीब, अगं अगोदर मी चेक देऊन ठेवला होता स्कूलमध्ये तिकडे. तेव्हा तो आता गोदाकडे लगेच पेढ्यांचा बॉक्स देत म्हणतो, हे घ्या, पेढे खा आणि ह्या बाईला पण द्या जरा पेढे खायला. तेव्हा लगेचच आता गोदा म्हणते, हो हो, देते की यांना पण पेढे मी. मग सावणी त्यानंतर रागात म्हणते, फक्त सईची फी भरल्यामुळे तुला तिची अजिबात कस्टडी मिळणार नाहीये, समजलं सागर. आता तू मला पेढा दिलास ना, तर मी तुला आता सईशिवाय होळी साजरा करण्याचा पेढा देते आणि त्याचबरोबर शुभेच्छासुद्धा देते. मग आता लगेचच सागर रागात म्हणतो, प्रत्येक सण मी माझ्या मुलांसोबत साजरा करणारच. मग आता मुक्ता मनातच म्हणते, काहीतरी करायला हवं, कारण सई ही होळी सर्वांसोबत खेळणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.